हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेतच असाल. तर आज आपण इथे करतो आहे मोर आवळा, जो की थंडीत आवळे आता भरपूर मिळतात. म्हणून मग आणि तो खाल्लेला पण पौष्टिक असतो. तो मुरलेला असेल तर अजूनच छान. ताजा ताजा खाण्यापेक्षा तो वर्षभरापूर्वीचा खाल्ला ना तरी त्याचा रिझल्ट चांगला येतो आणि पित्तसुद्धा होत नाही ते खाल्ल्यामुळे. आणि केसांसाठी सुद्धा खूप गुणकारी आहे. आवळ्याचे जितके फायदे आहेत ना, म्हणजे बरेच फायदे आहेत तसे त्याचे. त्यामुळे आपण बघूया आता मोरावळा कसा करायचा तो. हे धुवून पुसून घेतलेले आहेत मी आवळे. आता हे उकडायला ठेवते. इथे पाणी ठेवलं आहे गरम करायला. आता उकडून घेते. ह्याला साधारण 15 ते 20 मिनटं लागतील उकडायला. हे बऱ्यापैकी गार झालं आहे. आता ह्याच्या बिया काढून घेऊया सगळ्या. लगेच सुटतात बघा, व्यवस्थित शिजलं की आवळा. वेळ नाही लागत त्याला बिया काढायला. आता ह्या बिया काढते मी, सगळ्या सेपरेट करते आणि भेटते तुम्हाला 5 मिनटांनी. मोर आवळा करण्यासाठी आवळा इथे आपलं सोलून झाले, बिया वेगळ्या करून झालेले आहेत. आता ह्या अर्धा किलो आवळा आहे. अर्धा किलो आवळ्यासाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतलं आहे. गूळ किंवा साखर तुम्ही काही घेऊ शकता, पण मी इथे गूळ घेतलेला आहे. आणि ही 1.5 चमचा सुंठ पावडर आहे आणि थोडीशी वेलची. आता हा मोरावळा करण्यासाठी इथे गॅस चालू करते मी आणि पातेल्यात टाकून घेते आवळा. इथे पूर्ण कोरडं केलेलं आहे. आता ह्यात आवळा टाकून घेते. आणि गॅस बारीकच ठेवायचा, अजिबात मोठा करायचा नाही. त्यात गूळ टाकून घ्यायचा आणि सतत ढवळत राहायचं त्याला. जरा 1-2 मिनिटांनी त्याला पाणी सुटायला सुरुवात होईल. दाखवेनच मी तुम्हाला. 2 मिनिटात त्याला पाणी सुटलं आहे बघा गुळाला. गॅस बारीकच ठेवायचा, मोठा करायचा नाही अजिबात. कारण की ते व्यवस्थित तसं गूळ वितळला पाहिजे. आणि मोठा ठेवला ना तर ते खाली करपू शकतं, कारण की स्टीलचं भांडे घेतो ना आपण, त्यात लागू शकतं. म्हणून गॅस बारीक ठेवायचा. आणि ते घड्याळ पण ठेवलं मी तुम्हाला टायमिंग सांगण्यासाठी की साधारण किती वेळ लागतो आहे, किती काय म्हणून. 5 मिनिटांनी अशी उकळी येते बघा त्याला. गूळ पूर्णपणे विरघळलं आहे आता. त्याचा कलर बदलतोय साधारण असा आवळ्याचा. आता इथे तयार झाला आहे आपला मोरावळा आहे तो. आता इथे मी जी सुंठ पावडर घेतली होती ना, ती सुंठ पावडर टाकून घेते. तुम्हाला नसेल टाकायची, तुम्ही नाही टाकली तरीच पण चालेल. वेलची पावडर आणि सुंठ पावडर. आता हे मी ढवळून घेते आणि 5 मिनटं गॅस चालू ठेवते. कलर बदलला आहे बघा, म्हणजे हा आपला आवळा तयार झाला आहे. आता हा ओळखायचं कसं ते तुम्हाला दाखवते मी. गॅस बंद करून घेतला आहे. हे बघा, हे दिसतंय पूर्ण घट्ट झालेलं आहे. आणि हेच आपण मिश्रण पाण्यात टाकून घ्यायचं. आता ह्याची एक गोळी तयार होईल बघा. मी तो पाण्यात विरघळत नाही आहे. अशा प्रकारे, सॉरी, हे बघा, हा आवळा आपला तयार झालेला आहे, मोरावळा. आता हा आपण वर्षभर ठेवून खाऊ शकतो. आता उतरवून घेते मी आणि झाकून ठेवते त्याला. आणि ह्याला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही. असंच हे झाकून ठेवायचं आणि संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आपण बरणीत भरून ठेवू. आणि तो शिजायला जवळपास अर्धा तास गेलेला आहे. इथे मी घड्याळ लावूनच ठेवलं होतं, ते तुम्हाला दाखवते आता. हा बघा आवळा, गॅस बंद केलेला आहे मी. हा मोरावळा बघा, काल केलेला. छान असा म्हणजे गार पण झाला आहे आणि पाक पण त्याला व्यवस्थित आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे. आता हा आपण काचेच्या भरणीत भरून ठेवूया. ही काचेची भरणी घेतलेली आहे, यात भरून ठेवू.
कोरडी करून घ्यायची आहे, अजिबात ओली नको आहे. उन्हात सुकून घेतली मी व्यवस्थित तिला. आणि हा आता खाण्यासाठी तयार आहे मोरावळा आपला. सकाळी उठल्यावर आपण ब्रश वगैरे करून हे खाऊ शकतो. त्यांनी पित्तसुद्धा होत नाही. आणि हा वर्ष 2 वर्ष असंच व्यवस्थित टिकतो. माझं दाखवते तुम्हाला गेल्या वर्षी जो केलेला आहे ना मोरावळा. हे भरून झालेलं आहे बरणी. गेल्या वर्षीचा आहे माझा मोरावळा. जसं जुना होईल ना तसा तो आणखीन छान लागतो आणि तब्येतीला सुद्धा चांगला असतो खाल्लेला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण पुन्हा. तोपर्यंत बाय.